एवढी जर लोक प्रेम करत असली मला माझे वडील सारखे सांगायचे की आपल्या सगळ्यांना देवाच्या आशीर्वादानं दादा सगळ्यांच्या सहकार्यानं आपलं सगळं चांगलं आहे, पण आपल्या घरात म्हणायचे की बेटा तू माणसं कमव. निवडणुका येत्याल निवडणुका जात्याल, पण माझी एवढीच विनंती आहे की कुणाची मनं दुखवू नका आणि जनतेने जर आशीर्वाद दिला तर सेवक म्हणून काम करू. कोणत्याही पक्षाने तिकीट दिलं नाही. आपल्या पक्षासाठी रात्रंदिवस कष्ट केले आणि आज उमेदवारीचा अर्ज भरायचा, परंतु शरदचंद्र पवार या राष्ट्रवादी पक्षाने प्रवीण माने यांना उमेदवारी दिलीच नाही. इंदापूर तालुक्यामधील प्रवीण माने हे शरद पवार गटामधील राष्ट्रवादीमध्ये एक कार्यकर्ता होते आणि यावेळेस त्यांना पूर्ण खात्री होती शरद पवार त्यांना उमेदवारी देणार, परंतु तसं न करता शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून उमेदवारी दिली. परंतु इकडे प्रवीण माने यांना इंदापूरमधील सर्वसामान्य जनता आमदार म्हणून पाहण्याची इच्छा होती. प्रवीण माने यांना अनेक लोकांनी समजवलं तुम्ही घाबरू नका आणि त्यांना सर्वसामान्य जनतेची साथ मिळाली आणि सर्वसामान्य जनतेच्या लोकांच्या जीवावरती आज प्रवीण माने यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. इंदापूर तालुक्यामध्ये प्रवीण माने यांनी चांगले कार्य केले आहेत, परंतु त्यांना कधीही विधानसभेचे तिकीट भेटले नाही. तालुक्यामधील लोकांना इच्छा होती प्रवीण माने आमदार व्हावे, परंतु त्यांना उमेदवारी भेटली नाही. अखेर लोकांच्या इच्छेनुसार प्रवीण माने यांनी उमेदवारीचा अर्ज भरला. पाहूया प्रवीण माने नेमकं काय म्हणले इंदापूरमधील लोकांना. राम राम, जय शिवराय, जय अहिल्या, जय भीम, जय लहूजी, जय ज्योती, जय क्रांती, सलाम अलैकुम, जय जिनेंद्र, जय उमाजी आणि आता जय हरी म्हणावं लागेल, बरोबर आहे ना. उपस्थित असलेले सगळे माझे जमलेल्या माय बाप, बंधू भगिनींनो आणि तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर सगळ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं निवडणूक या ठिकाणी सुरू आहे. त्याच पद्धतीनं आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बी धडाका सुरू आहे. मी सकाळी उठलो, घरी देवाचं दर्शन घेतलं, आमचं ग्रामदैवत श्री बाबीर देवस्थान त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक झालो. त्याच्यानंतर रुईला घरी जाऊन आजीचं दर्शन घेतलं, काकांचं घेतलं, घरच्यांचं सगळ्याचं दर्शन घेऊन धाकटे पंढरपूरला दर्शन घेतलं आणि घरी आलो. जाताना घरी कोणच नव्हतं. घरी आलो तर माझी गाडी बी आज जात नव्हती. मला टच दिसणे, माझ्या डोळ्यातनं पाणी आलं. एवढी जर लोक प्रेम करत असली मला माझे वडील सारखे सांगायचे की आपल्या सगळ्यांना देवाच्या आशीर्वादानं दादा सगळ्यांच्या सहकार्यानं आपलं सगळं चांगलं आहे, पण आपल्या घरात म्हणायचे की बेटा तू माणसं कमव. आणि खूप समाधान वाटलं निलकंठ भाऊ की माळकरी कुटुंबातले माझे आजी आजोबा आणि त्यांच्या संस्कारावर दादा काका किंवा कुमारशेठ बाकी त्यांनी ही जी काय तयार केलेलं प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवर आम्ही भावंड असेल ती एकत्रित काम करतो. ही जोखमदारी करत असताना सहकाऱ्यांनी सगळ्या मायबाप जनतेनं आमच्या परिवारावरती सुद्धा खूप काय प्रेम केलं. कधी आमच्या घरावर संकट आली त्यावेळेस हीच जनता त्या संकटामध्ये धावून आली. अनेक वेळा दादांना अनेक प्रसंगासाठी ही करावं लागलं, परंतु ही जनता रस्त्यावर बसली होती सोनाईसाठी.
असे अनेक दिवस बघितले. त्यामुळं निवडणुका येत्याल, निवडणुका जात्याल, पण माझी एवढीच विनंती आहे की कुणाची मनं दुखवू नका. आपण चांगलं सुसंस्कृत आहे, आपल्यावर चांगले संस्कार घडवलेले आहेत, आपल्याला कुणावर टीका करायची नाही. आपण जी काही काम केलेलं आहे ते जनतेसमोर आपण मांडू, जनतेला अदालतमध्ये जाऊ, पत्रक देऊ, पाया पडू, आणि जनतेने जर आशीर्वाद दिला तर सेवक म्हणून काम करू. हे होत असताना सकाळी जेव्हा आम्ही युवक सगळी महात्मा फुले क्रांतीसूर्य त्यांना अभिवादन केलं, अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं, इंद्रेश्वर देवस्थान इंदापूर शहरामध्ये तिथं अभिवादन केलं, दर्शन घेतलं, आणि नेहरू चौकातून आम्ही जात असताना मला मुकुंद शेटने अडवलं. भरत शेट होते, मुकुंद शेट होते, भाभी होत्या. मी तिथं गोकुळदास भाईंना तिथं त्यांचं अभिवादन, गोकुळदास भाईंचं फोटोवर नतमस्तक झालो. त्यांनी मला सत्कार केला, आशीर्वाद दिला, आणि मला सांगितलं भैया काय काळजी करू नका, आम्ही आहे. बांधवांनो, शेवटी एकदा जनता जनार्दनाने जर इलेक्शन हातात घेतलं तर काय होतं हे आपण लोकसभेला पाहिलेलं आहे. ही ताकद जनता जनार्दनाची आहे, ही ताकद कुठल्या एकट्या माणसाची नाही आहे, आणि कोण तो करूही शकत नाहीये. आपल्याला लोकांना मत मागू, आपल्या मेरिटवर मत मागू. कुणावर टीका करून आपल्याला 10 मतं जर मिळत असतील तर बांधवांनो, ती टीका करून मिळवलेली 10 मतं आपल्याला नको. आपण पाया पडून 20 मतं घेऊ, पण कुणाची भावना दुखवायची नाही. हे संस्कार आपल्याला शिकवलेले आहेत. पुढं बलाढ्य शक्ती आहे. एक पक्ष आदरणीय साहेबांचा, एक पक्ष या ठिकाणी आदरणीय अजितदादांचा आहे. त्यांच्याकडे बलाढ्य शक्ती आहे, 20-20, 30-30, 40-40 वर्षाचा अनुभव आहे. सगळी संघटना आहेत, कार्यकर्ते आहेत, फळी आहेत, अधिकारी वर्ग आहे. ते ठरवलं तर काही करू शकतात. परंतु आपल्याकडं तुम्ही बसलेली जनता आणि हे सन्माननीय व्यासपीठ आहे. आणि मला खात्री आहे इथं सगळे पत्रकार बांधव सुद्धा आवर्जून आलेले आहेत. यांच्या सुद्धा मनामध्ये खात्री असेल, इंदापूर तालुक्यातलं एवढं वातावरण 15-20 दिवसात बदललंच कसं. त्यांच्या मनामध्ये सुद्धा शंका असेल, काय चाललंय नक्की. तुम्ही सोशल मीडियावर जावा, व्हॉट्सअपला जावा, फेसबुकला जावा, जिथं लाईव्ह करतात तिथं चेक करा, आणि काय लोकांच्या मनात आहे तुम्हाला लक्षात येईल. बांधवांनो, हे फक्त जनताच करू शकते, दुसरं कोण करू शकत नाही. हर्षवर्धन पाटील साहेब यांना संधी दिली, दत्तामामा भरणे यांना संधी दिली. बांधवांनो, एकदा मला संधी देऊन बघा. पाच वर्ष संधी देऊन बघा. तुमचा सेवक म्हणून काम करून दाखवीन. 5 वर्ष काय लय नाहीये, बघत बघत जातात. आणि मला आपल्या सगळ्यांना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराचा तालुका, यांच्या सगळ्या स्वप्नातला इंदापूर तालुका आपण या ठिकाणी निर्माण करून दाखवू. इंदापूर तालुक्याचा इतिहास चेक करा. इंदापूर तालुक्यामध्ये 1995 साली, 95च्या अगोदर सगळ्या दुरंगीत झाल्या. 85ला झाली, 90ला झाली, आणि 95ला तिरंगी झाली. तिरंगी झाली, अपक्ष होते, त्यांचा विजय झाला. इंदापूर तालुक्याचा इतिहास आहे. तिरंगी जेव्हा होते आणि जो अपक्ष उभा राहतो, आणि ज्यांची लोकांच्या भरोश्यावर, लोकांच्या आशीर्वादानं अपक्ष माणूसच इंदापूर तालुक्यातून निवडून गेलेला आहे, हा इतिहास आहे. का खोटा आहे?
आता 95ला बी तिरंगी झाली असती. आता मी नाही बोलणार, तुम्ही बोला अभिजित भैया. परंतु खरंच आपल्याकडे नेते कमी असतील, परंतु जे आहेत ते सगळे भाऊ, वडीलधारी, घरातले सदस्य आहेत. आता त्यांना फिकीर नाही. त्यांनी मला सांगितलंय की भैया आता जर तुम्ही माघार घेतली तर तुमचा नंबर आम्ही मोबाईलमधनं डिलीट करून टाकणार आहे आणि आम्हाला तुम्ही नमस्कार सुद्धा करायचा नाही, असं मला सांगितलेलं आहे सगळ्या सहकाऱ्यांनी. बांधवांनो, भरायचा ना फॉर्म, घडवायचा ना इतिहास आणि वा साक्षीदार नव्या इतिहासाचा. इंदापूर तालुक्याचा आपल्या आशीर्वादानं आपण नवीन इतिहास घडवू आणि गोरगरीब लोकांना, शेतकरी बांधवांना, आपल्या शिक्षक बंधूंना, इथली जी काही प्रलंबित कामं असतील प्रशासनाची, आपण मिळून चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इंदापूर घडवू. समोर बसलेला प्रत्येक माणूस आमदारही लक्षात ठेवा, मी एकटा आमदार नाही होणार. ही बी भगिनी, ही बी भाऊ, ही बी वडीलधारी आणि ही बी तरुण सहकारी. हा प्रत्येक मनामध्ये त्याला असं वाटेल मी बी आमदार आहे, असं आपण करू शकतो. कधी ऑफिसमध्ये बसायची सवय नाही माझ्या घरी, कधी आपल्या या मी झाडाखाली असतो, कारण की झाडाखाली नॅचरल सावली असते श्रेयस भैया, आणि त्याचा गारवा बी चांगला लागतो आणि गप्पा गोष्टी सगळ्या आपल्याला चांगल्या या ठिकाणी मारता येतात. कुठलाही दरवाजाचा आड नसतो. अपॉइंटमेंटची तर बिलकुलच गरज नाही. मागचं भाषण विकासावर चालतं, आता म्हणतो ह्याने डायरेक्ट कस काय सुसाट सुटायला लागलाय. पण आता ते बोलणं गरजेचं होतं की परिवर्तन का करायचं. तो बांधवांनो, शासनाचा निधी हा शासनाचा निधी नसतो, समोर बसलेल्यांचा निधी असतो. आपण पेट्रोल टाकतो, डिझेल टाकतो, काही घेतो, जेवण करतो आणि GST भरतो आणि त्या पैशातून सरकार एकत्रित आलेला पैसा हा आपल्या सुखसुविधेसाठी या ठिकाणी खर्च करतो. आता मी म्हणलं की मी एवढा निधी टाकला, ही माझा निधी नाहीये, हा निधी नागरिकांचा आहे, हा निधी मतदारांचा आहे. का खोट आहे? मग ती निधी चांगल्या पद्धतीने खर्च झाला, समाधान वाटलं, तर ह्याच्यासारखा दुसरा आनंद कोणताही नाही, अशी माफक अपेक्षा सगळ्या नागरिकांची निश्चित आहे. आपल्याला माहिती आहे दोन्ही साईडला नद्या आहेत, एक नीरा एक भीमा. दोन्हीचं ऊसाचं क्षेत्र आपल्या भागामध्ये जास्त आहे आणि लोकांचा ऊस जेव्हा शेतकऱ्याच्या रानातून याकडे जातो तेव्हा त्या ऊसाला योग्य पेमेंट इतर कारखान्याच्या तुलनेमध्ये बाजारभाव पाहिजे, ही लोकांची मागणी आहे. बरोबर आहे ना? अशी आता तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं हो का, ऊस जर तोडून गेला तर साखर आज उसकट झाला, क्रशिंग झालं की दुसऱ्या दिवशी तर साखर बनती. साखर बनली तर बँक लगेच कर्ज देते आणि कर्ज घेतल्यानंतर आलेला पैसा शेतकऱ्यांना द्यायला अडचण काय? मागणी बरोबर आहे का चुकीची आहे? माझ्या चुकीत असेल तर सांगा, मी मुद्दा बदलतो. मग ही पैसा लोकांना मला वाटतं आणि FRP नुसार आणि कायदा बी आहे काहीतरी किती दिवसामध्ये तो पैसे या ठिकाणी 15 दिवसामध्ये दिलं पाहिजे. ही लोकांची मागणी, माझी मागणी नाही. फक्त वेळेवर ऊसाचं पेमेंट मिळावं, इतर कारखान्यावर भाव मिळावा, ही लोकांची रास्त मागणी आहे. अहो बांधवांनो, जेव्हा ऊस तुटतो ना तेव्हा ऊसाच्या आलेल्या पैशामधून शेतकरी बांधवांची 1 वर्षाची आर्थिक व्यवस्था त्या ऊसाच्या पैशातून होत असते. तेव्हा ठरवलेलं असतं की मला गाडी घ्यायची, मला बंगला बांधायचा आहे, मला कलर द्यायचा आहे, मला मुलीचं लग्न करायचं आहे, दवाखान्याची कामं करायच्यात, आणि हे जर पैसा वेळेवर नाही आला तर शेतकऱ्यांनी करायचं काय? खरंय ना? हे अर्थव्यवस्था आपल्याला जाग्यावर आणायची असली, मी जबाबदारीने बोलतोय, मी आणखी सांगतो, मी जबाबदारीने बोलतोय, ही जर अर्थव्यवस्था जाग्यावर आणायची असली, तुमच्या रानातला ऊस वेळेवर तोडून न्यायचा असला, त्याचे पैसे 15 दिवसामध्ये किंवा 17-18 दिवसामध्ये तुम्हाला पाहिजे असले तर दादा इथं आहेत,
दादांनी मला परमिशन दिली आहे की आपण सुद्धा इथं चांगला 3-3.5 टनाचा कारखाना काढू आणि सगळ्यांना न्याय देऊ. 3चा 5 करता येतो, लक्षात ठेवा, आणि 5चा 10 बी करता येतो. पण दादासारखे भाषण म्हणायचे. धन्यवाद. आणि तुम्हाला माहिती आहे, तुम्ही साक्षीला आहे की तुमचे उसाचे पैसे सोनाई गुळ कारखाना कसा देत होता. हा, बरोबर आहे का खोट आहे? धन्यवाद. तुम्ही पैसे वेळेत ही कारखान्याला माघारी दिलेत. बांधवांनो, हे प्रेम नाही मिळवू शकत. मिळवू शकता का कोण प्रेम? ही प्रेम लोकांचं आहे, सगळ्या नागरिकांचं आहे.